साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक संकटात, मदतीसाठी सरकारकडे मागणी। सततच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील आणि पिंपळनेर परिसरातील कांदा उत्पादक मोठ्या संकटात सापडले। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात साठवलेला कांदा पाण्याखाली गेल्याने खराब झाला, तर काही शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा पावसामुळे पूर्णपणे सडला आहे। यामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी सरकारकडे धाव घेतली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कृषी अधिकारी यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि फोन उचलत नाहीत, तसेच तलाठी देखील जागेवर फिरकत नाहीत। मिळेल त्या भावात कवडीमोल दराने कांदा विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। शेतकऱ्यांनी बांधावर केलेला खर्च देखील निघत नसल्याने आणि सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांसाठी एकरी 1.5 लाख रुपये मदत देण्याची मागणी केली आहे। या मागणीचे निवेदन कांदा उत्पादक संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री संजय भदाणे यांनी साक्री तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून पाठविले आहे। आता सरकार या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। यावेळी संजय भदाणे, जिल्हा अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना, गंगाधर शिंदे, अनिल भांबरे, अविनाश पाटील, PS दादा, दिनेश जैन, प्रकाश पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पगारे, सुनील राऊत, तुषार गवडी, संदीप देवरे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील अवकाळी पावसाने 5 तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं नुकसान केलेलं आहे। म्हणून आज तहसील कार्यालय येथे आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित सरकारकडे मागणी आहे तर त्वरित लवकरच शेतकऱ्यांचे पंचनामे हो आणि एकरी 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी ही शासनाकडे अशी आम्ही मागणी करत आहोत। आणि गेल्या अनेक दिवसापासून पावसामुळे जे शेतात नुकसान झालेलं आहे ही शेतकऱ्यांची अशी निघणारी कुठली भर निघू शकत नाही। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, म्हणून ही कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून भरीव ती मदत द्यावी। आणि आजपर्यंत शेतकऱ्यांनी कर्जमाफीसुद्धा केली गेली पाहिजे, कारण की आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। परत आज कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय आणि परत निसर्गाची साथ नाही, म्हणून शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। म्हणून सरकारकडे एवढी मागणी आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्याला भरीव ती मदत देण्यात यावी आणि कर्जमाफी करण्यात यावी। कांद्याला कमीत कमी हमी भाव 3,000 रुपये देण्यात यावा। आजपर्यंत कांद्याला 500-600 रुपये भाव भेटत आहे, म्हणून शेतकरी खूप आज संकटात सापडलेला आहे। आज एवढा खर्च करून, लाखो रुपये खर्च करून आज ते उत्पन्न सुद्धा निघत नाही,